जय शिवराय मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। केवायसीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची केवायसीच्या यादीमध्ये नाव आलेले आहेत, परंतु त्यांना अद्याप ही केवायसी करता येत नाही। केवायसी करत असताना त्यांचं अकाउंट सिलेक्ट होत नाही किंवा ती ऑप्शन पुढे जात नाही, अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। आणि हाच एरर नेमका काय, याचबरोबर 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्याची केवायसी याच्या संदर्भात देखील विचारणा केली जाते आणि हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, या FLRHच्या पोर्टलवरती केवायसी साठी आल्यानंतर आपले सरकार लॉग इन मधून आल्यानंतर शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक टाकून सर्च केल्यानंतर त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाते। परंतु माहिती दाखवल्यानंतर ज्यावेळेस त्या शेतकऱ्याचं अकाउंट याच्यामध्ये एंटर करून सर्च केल्यानंतर ती केवायसी करण्यासाठी सिलेक्ट केलं जात असताना जो काही विशिष्ट क्रमांक आहे त्याच्या बाजूचा बॉक्स हा टिक होत नाही किंवा तो टिक झाल्यानंतर पुढे त्याच्यातून कुठली ऑप्शन दाखवत नाही। याच्यात कारण काय, तर याच्यावरती आपल्याला एक सूचना आलेली आपण पाहू शकता। आधार नंबरच्या वरती फार्मर आयडी नॉट प्रेझेंट इन सिस्टम, काइंडली रजिस्टर फॉर ॲग्रीस्टॅक अँड प्रोसीड। या ठिकाणी तुमचा फार्मर आयडीचा जो बॉक्स आहे तो रिकामा दाखवला जातोय, अर्थात तुमचा फार्मर आयडी या विशिष्ट क्रमांकासोबत जोडलेला नाही आणि फार्मर आयडी असल्याशिवाय शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अर्थात ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक आहे। आता बरेच जण म्हणतात माझ्याकडे फार्मर आयडी आहे परंतु या ठिकाणी जोडलेलं नाही। बऱ्याच जणांचे फार्मर आयडी हे अपुऱ्या स्वरूपात बनलेले आहेत, ते व्हेरीफाय झालेले नाहीत, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर लिंक नाहीत, शेतकऱ्यांना त्या फार्मर आयडी मध्ये लॉग इन करता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपला फार्मर आयडी एक वेळेस लॉग इन करून चेक करा। ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर, पासवर्ड नसेल तर पासवर्ड सेट करून आपल्याला लॉग इन करून चेक करायचे। आपला जर फार्मर आयडी व्यवस्थित असेल तर आपल्याला हा फार्मर आयडी ताबडतोब बँकेत द्यायचा आहे। आता हा बँकेच्या लॉग इन मधून फार्मर आयडी ताबडतोब जोडला जाईल आणि ज्या वेळी हा फार्मर आयडी जोडला जाईल त्यावेळेस ताबडतोब त्या शेतकऱ्याला आपली केवायसी करता येणार आहे। आता फार्मर आयडी नसेल तर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे का, तर नाही। तात्काळ फार्मर आयडी काढून तो फार्मर आयडी जोडणं हे बँकेमध्ये सुद्धा करू शकता। बऱ्याच ठिकाणी आता CSC सेंटरवरती सुद्धा आपण फार्मर आयडी काढू शकता, स्वतःच्या लॉग इन मधून फार्मर आयडी काढू शकता। जर आपला असेल तर ताबडतोब आपली जी काही बँकेची शाखा असेल या शाखेमध्ये भेटून आपण हा फार्मर आयडी आपला जमा करायचा आहे। मित्रांनो, हा फार्मर आयडी अपडेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या कर्जाचं सिलेक्शन करणं किंवा ज्या काही पुढचे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन करता येणार आहेत। याच्यानंतर पुढे आपण जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं टाकलं, ज्या शेतकऱ्याची 2 लाखापेक्षा जास्त कर्ज येतं त्या शेतकऱ्याची स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता। कर्जाची रक्कम आहे 3,92,508, ही केवायसी करण्यासाठी आलेली आहे। आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला बँकेमध्ये जी काही OTS ची रक्कम असेल त्या OTS च्या रक्कमसाठी कन्सर्न द्यावा लागेल। ते OTS साठी तुमचा फॉर्म घेतील, तुमची OTS ची पुढची प्रोसिजर पार पाडतील आणि ज्यावेळेस तुमच्या OTS ची रक्कम मायनस होऊन खालची शिल्लक रक्कम जाईल त्यावेळेस ती रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार, अर्थात तुमची कर्जमाफी होणार आहे। ताबडतोब फार्मर आयडी काढला नसेल तर काढून घ्या आणि काढलेला असेल तर तात्काळ बँकेमध्ये भेटून आपला फार्मर आयडी अपडेट करून घ्या। धन्यवाद।